लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे. प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन, प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन. भावे बोवाळीन म्हणे नामा, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. ओ करे चरण संगतिया, दूसरे चरण संगतिया, दूसरे चरण संगतिया. रंग कृपा दाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार. सद्गुरु दास तो का, सद्गुरु दास तो का, बाबा सद्गुरु दास तो का. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी श्री सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण. होय सकल श्री विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण. श्री सद्गुरूंचे ते नमस्कार हो नियाता. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपोलिया. म्हणोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझिये पाऊली. या कारणे मी सावली न संडीच तुझी. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाचे आदिष्टी. तू सकळ श्री विद्येची सृष्टी. धात्रा होय तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम. राम गीता का राम गीता का नाम गीता का प्रियम, नाम गीता का प्रियम, नाम गीता का प्रियम, नाम गीता का प्रियम. तुकाराम तुकाराम, नाम गीता का प्रियम, नाम गीता का प्रियम. तुकाराम नाम घेता का पेयम. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैस्या लाह्या. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. राम म्हणता रामची होई जय, राम म्हणता रामची होई जय, राम म्हणता रामची होई जय, राम म्हणता रामची होई जय. पदे बैसोन पदवी गेले, पदे बैसोन पदवी गेले, पदे बैसोन पदवी गेले, पदे बैसोन पदवी गेले, पदे बैसोन पदवी गेले. राम म्हणता रामची होई जय, पदे बैसोन पदवी गेले, पदे बैसोन पदवी गेले, पदे बैसोन पदवी गेले. राम म्हणता रामची होई जय, पदे बैसोन पदवी गेले, पदे बैसोन पदवी आपल्या साधू संतांचं आवडतं तालुका नेवासा तालुक्यामध्ये
तुळजा भवानी मातेचं असणारं हे जगदंबा तुकाई देवस्थानच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन नगरीमध्ये ब्रह्मीभूत संत समर्थ किसनगिरी बाबा आणि हयात असलेले विद्यमान महंत गुरुवर्य परमपूजनीय आदरणीय देवगडचे बाबाजी भास्करगिरी बाबाजी, त्याचप्रमाणे नारायणगिरीजी महाराज, प्रकाशानंद गिरीजी महाराज, उद्धव महाराज मंडलिक, शिवाजी महाराज देशमुख, आसाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला असा या कार्यक्रमाची ही अशी एक रूपरेषा आहे. मठाधिपती रामगिरी महाराज या सर्वांच्याच आशीर्वादाने कृपेने संपन्न होत असलेलं वर्ष 46वे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन, अतिशय उत्कृष्ट असे गायनाचार्य ज्यांची सुंदर चाल झाली त्या दोनही वारकऱ्यांना दंडवत आहे. सालाबादप्रमाणे जी टाळकरी मंडळी असतात, खोसपुरीहून आलेले भिसे मामा, आपल्याच गावचे असणारे आदरणीय ज्यांचं कीर्तन झालं, सर्वांच्या परिचित असणारे सुपरिचित असणारे कृष्णा महाराज आणि सर्वच महाराज मंडळी, विनेकरी महाराज आणि ज्या संस्थेचे बालगोपाल भजनी मंडळ आहेत ते म्हणजे ज्ञानोबराय तुकोबरायच आहेत, त्यांच्याही चरणावर दंडवत आहे. हार्मोनियमची साथ करणारे आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे हार्मोनियम वादक, त्यांच्याही चरणावर दंडवत आहे. सिस्टीम ज्यांची अतिशय सिस्टमॅटिक आहे त्यांच्याही चरणावर दंडवत आहे. आणि एकदा मृदंगाचार्यासाठी एकदा टाळी वाजा. अतिशय सुंदर आणि विलंबित जे फडावर जे वाजवलं पाहिजे पोषक असे आहेत. एकदा पुन्हा टाळी वाजा त्यांच्यासाठी. पखवाज जर शिकायचा असेल तर यांच्याकडून शिकला पाहिजे. असे अतिशय चांगले आहेत. आणि देवगडला जात जा, तो एक चैतन्याचा स्रोत आहे. प्रत्येक भूमीची एक शक्ती असते आणि त्या शक्तीनुसारच व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे शक्तिमान होत असतं. असा एक भाग आहे. आणि म्हणून अवांतर नको, पण अतिशय सुंदर मृदंगाचार्य वाजवतात. तब्येत चांगली ठेवा, हे जास्त कष्टाचं काम असतं. पण अतिशय काहीच्या धुमामध्ये वजन असतं तर काहीच्या चाटीमध्ये वजन असतं. पण यांचं मात्र जे बोल आहेत ना, ते बोलामध्ये वजन असलं पाहिजे. काहीचं पखवाचं वजन असतं पण ते म्हणणाऱ्याचा जे ठरलेलं आहे त्याचे म्हणतच नाही. तो थोडक्यामध्ये तुप्प गळतच नाही, किती इस्तू असला तरी बी असं आहे. त्याच्यामुळे वाजवणं अतिशय पोषक आहे. जसं फडावर वाजवलं पाहिजे असं पोषक वाजवणं आहे. हे असे वाजवणारे उगा हजारात एखादे भेटतात. दुसरं काही नाही, पण त्यांना कायम कायम आपल्या सप्त्याला ठेवा आणि त्यांच्यावर प्रेम करा. विठाला शेवटी सोन्याला किंमत सोन्यासारखीच असते, पण सोनार धोरणात पाहिजे. त्यामुळे अतिशय असं ना, हा छान छान बनवतात ना, चांगले दंडवत आहे. विठाला विठाला एवढं सुंदर मंदिर झालेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये. एक नंबर सुंदर मंदिर झालेलं आहे.
या मंदिराचं काय वर्णन करावं. भूमी ही देखणी आहे. अगोदर तुकाई माता आल्या आणि नंतर रामालाही घेऊन आल्या. आणि पाना महिलांची किती गर्दी आहे. आज रामनवमी आहे आणि सर्व रामनवमी निमित्त सर्व महिला मंडळी आलेले आहेत. नाही कौशल्यसी भान गर्भी आले नारायण. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष हे नवमी, उभे सुरवरते योमी. मध्यान्नासी दिनकर फळभरी होय स्थिर. आयोनी संभव प्रगटला हा राघव. नाही कौशल्यसी भान गर्भी आले नारायण. नामा म्हणे डोळा पाहीन भुवनत्रय पाळा. विठाला झाले राम राज्य काय उणी आम्हासी. धरी धरी पिक गाई ओळल्या म्हसी. झाले राम राज्य काय उणी आम्हासी. धरी धरी पिके गाई ओळल्या म्हसी. राम वेळो वेळा मी गाऊ ओविये. गाऊ ओविये. कविता 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 जय झाले राम राज्य काय उनी आम्हासी. खरोखर हा शब्द आणि हा अभंग राम मूर्तीची स्थापना अयोध्येमध्ये झाल्यानंतर हा अभंग म्हणायला आनंद वाटतो बरं का. आणि राम मंदिरामध्ये हा अभंग म्हटलाच पाहिजे. नाही नाही आजच्या दिवशी म्हणणाराच राम भक्त आहे. विठाला झाले राम राज्य काय उनी आम्हासी. धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हसी. राम वेळो वेळा मी गावूवी. दळिता कांडिता जेवेता गे बाई. स्वप्नीही दुःख न देखवे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तया गर्भवासी ने जाणे खुंटले. राम वेळो वेळा मुई गावोवी. दळिता कांडिता जेवेता गे बाई. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम. राम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम. राम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम. राम जय जय राम. राम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम. राम जय जय राम. आजच्या कार्यक्रमाचं आणि आजच्या दिवसाचं जे दिनविशेष आहे, महत्व आहे, महात्म्य आहे, त्याचं जमेल तेवढं आपण स्तवन केलेलं आहे.
आता आपल्या सप्ताहाच्या जागराच्या कीर्तनाकडे आपण वळू. आजचा जागराचा दिवस आहे. फक्त आपल्याला माहित आहे जागर आणि काला. जागर झाल्याशिवाय काला होत नाही. जागर महत्वाचा आहे, मग तो श्री जागरही महत्वाचा आहे. तो सप्ताहातल्या जागराचे कीर्तन महत्वाचं आहे. पण जागराच्या कीर्तनाला जर जागृती असली तर जागर. बरेच जागर होतात पण जागे नसतात. जागर हा जागृतीचा आहे. जोपर्यंत जागृती नाही तोपर्यंत जागर नाही. जागृतीला फार महत्व आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला काही जागृतीच्या युक्ती सांगितल्या. जगही जाग आहे आणि जगद्गुरु जागे आहेत. जग ज्याच्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी जगद्गुरु झोपलेले आहेत. आणि जगद्गुरु जिथं जागे असतात तिथं जग झोपलेलं असतं. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. संपूर्ण जग जागा आहे पण विकाराच्या आणि अज्ञानाच्या ठिकाणी. जग जागा आहे पण अज्ञानाच्या ठिकाणी आणि विकाराच्या ठिकाणी. जग झोपलेलं आहे कशाच्या ठिकाणी? ज्ञानाच्या ठिकाणी आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी जग झोपलेलं आहे. आणि साधू मुनी जपी तपी जागे झालेले आहेत. कशाच्या ठिकाणी? जिथं जग झोपलेलं आहे तिथं संत जागे राहतात. जग कुठं झोपलेलं आहे? जग हे ज्ञानाच्या ठिकाणी आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी जग झोपलेलं आहे. आणि संत मात्र विकाराच्या ठिकाणी झोपून स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागे आहेत. म्हणून त्यांचा अवतार विठाला विठाला. जागर महत्वाचा आहे, जागृती महत्वाची आहे. या अभंगामध्ये हा जो अभंग आहे, बरेचसे अभंग हे मागणी प्रकरणातील असतात आज. पण मला असं वाटतं विद्यार्थी 1 नंबरने पास झाला तरी त्याने त्या वर्गामध्ये राहायचं नाही, त्या शिक्षकावर प्रेम करायचं पण त्या वर्गामध्ये राहायचं नाही. 1 नंबरने पास व्हायचं, शिक्षकावर प्रेम तेवढंच ठेवायचं पण त्या वर्गाचा त्याग करायचा. तसं जागरच्या दिवशी बरेचसे कीर्तनकार मागणीचाच अभंग घेतात. मागायचं कव्हर? किती दिवस मागायचं? मागणीचा वर्ग थोडा सोडा ना, पुढे चला ना. मागणीच्या पुढे तर मागणीच्या पुढे जाऊन एक प्रकरण आहे, त्याला आरती आणि उपसंहार प्रकरण असं म्हणतात. आणि म्हणून तुम्ही पूर्वी दादा महाराज मनमाडकर आणि जगन्नाथ अण्णा पवार यांची तुम्ही कीर्तन ऐकलेली असतील. तर नेहमी जगन्नाथ अण्णा पवार पैठणच्या फडावर आरती एकनाथा हा अभंग घ्यायचे सप्तमीला. आणि दादा महाराज मनमाडकर सुद्धा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत म्हणू वेधला माझा, ही आरती घ्यायची. असाही जागृतीमध्ये प्रघात आहे किंवा मागणीमध्ये एक प्रघात आहे, एक प्रकार आहे. तसाच प्रकार मागणीच्या पुढे जाऊन तर मागणाऱ्याचे 3 प्रकार आहेत. उत्तम ज्याची भक्ती आहे त्याची मागणी देखील उत्तम आहे. ज्याची मध्यम भक्ती आहे त्याची मागणी ही मध्यम आहे. आणि ज्याची कनिष्ठ भक्ती आहे त्याची मागणी ही कनिष्ठ आहे. विठाला विठाला. तसं इथं मागणाऱ्याचा अधिकार पहा ना. जे मागतायत त्यांचा मागणाऱ्याचा अधिकार पहा.
त्यांचा संवाद पहा. या अभंगामध्ये जरी मागणी नसली तरी मागणाऱ्याचा भगवंतासमोर संवाद चाललेला आहे. कधी कधी मागणं असतं, पण ते कधी कधी दानाला, भिक्षेला कारण ठरत असतं. मग जे मागणं आहे ते दान नाही, मागणं आहे ते भीक नाही, आणि मागणं आहे ती भिक्षा नाही. विठाला या शरीरामध्ये काही कोश आहेत, काही कोश आहेत. या शरीरामध्ये कोश आहेत. ज्ञानमय कोश आहे, अन्नमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, जीवमय कोश आहे, असे अनेक पंचकोश आहेत. पण ते देहाचे जीवलक सांगाती आहेत. ते देहापुरते मर्यादित आहेत, पण देहाला पुष्टी देऊ शकत नाही. देहामध्ये आहेत पण देहाला पुष्टी देऊ शकत नाहीत, आणि देह त्यांच्यापासून पुष्ट होईल असं नाही. मग भूक लागलेली आहे, अन्नमय कोश आहे, भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. मग मनुष्य किती पाणी पिल्यानंतर त्याला पुन्हा तहान लागणार नाही? मला सांगा ना, किती पाणी पिल्यानंतर त्याला पुन्हा तहान लागणार नाही? नारळाचं किती पाणी पिल्यानंतर त्याला पुन्हा पाण्याची गरज लागणार नाही? किती चांगल्या प्रकारचा पदार्थ खाल्ल्यानंतर त्याला पुन्हा भूक लागणार नाही? तसं जीवनामध्ये ज्याला मागायचंय त्याला पुन्हा मागायची वेळ आली नाही असं मागायचंय. विठाला मग मला सांगा, इथं तर जीवाची मागणी शून्य ठरते. एकदा मागितल्यानंतर पुन्हा मागायचंच नाही असा जीव, असा देह, असा भक्त, अशी भक्ती आणि देणारा भगवंत. विठाला विठाला एकदा मागितल्यानंतर पुन्हा मागायचं नाही, मागण्याची वेळही येणार नाही, आणि देणाऱ्यालाही मागायचं नाही, आणि जो देतोय पुन्हा तो देणारा राहणार नाही. बरं का, लक्षात ठेवा. ज्याला मागायचंय पुन्हा तो देणारा राहणार नाही. जिथं मागणंच राहत नाही, मागणारा राहत नाही, तिथं देणारा राहील कसा? मागणारा असेल तर देणाऱ्याला किंमत आहे. इथं मागणारा राहतच नाही, मागणं उरतच नाही. असा मागणारा मनुष्यानाम सहस्रेषु, हजारामध्ये एक आहे. प्राप्तीची पहिलं थडी विपाईला निघे, एखादाच तो आहे. मग महाराज पुन्हा मागायचंच नाही का? एवढं समाधान तुमचं झालंय का? हो झालंय. तशा श्री गुरुची निवड करावी लागते. ज्ञानदेव रम्य रमले समाधान, देव रम्य रमले समाधान, रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ. रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे. एकारनव झाला तरंगू बुडाला. आता पुन्हा काही मागायचं नाही, आणि ज्याला मागायचंय आता तो तिथं नाही देण्यासाठी. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता मागायचं नाही, मागणारा उरला नाही आणि देणारा राहिला नाही, अशी अवस्था झालेली आहे. मग नेमकी दिलंय काय? आता मागणं राहिलं नाही, ज्याला मागायचंय तोही राहिला नाही. मग नेमकी असं काय दिलंय किंवा असं काय मागितलंय?
जे मागितलंय ना तो संवाद आहे. संवादामध्ये काहीच मागायचं नसतं. संवाद ही एक अवस्था आहे आणि मागणं ही एक व्यवस्था आहे. विठाला विठाला संवाद फार महत्वाचा आहे, पण तो संवाद लोकमान्य नसावा, तो संवाद देवमान्य असावा. करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, हरी करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, सुखाचा संवाद, सुखाचा संवाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद. तुझी भक्ती करायची आहे ना, तुझ्यापर्यंत मला यायचंय. खरोखर मला तुझ्यापर्यंत यायचंय. माझं येणं जरी तुला खरं दिसत नसलं तरी माझं येणं तुझ्यापर्यंत बरं आहे. म्हणूनच बरवे झाले उगबिलो या संकटी. या संकटातून मी तुझ्यापर्यंत येण्याची माझी इच्छा निर्माण झाली. काहीतरी सत्कर्म घडलेलं असावं म्हणून ती इच्छा आणि उपासना माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झालेली आहे. तुझ्यापर्यंत मला यायचंय, पण येण्याचं कारण विचारलं भगवंताने भक्ताला, अर्थात नामदेव महाराजांना. तेव्हा नामदेव महाराजांनी एकच सांगितलं, देवा जर मी तुझ्यापर्यंत येण्याच्या अगोदर मी जर माझ्या मनातलं जर तुला खरं सांगितलं तर तू माझा टाळाटाळ करशील, कारण तू बऱ्याच लोकांना टाळलेला आहेस. काहींना शेतामध्येच गुंतवलंस, तू सावत्याला शेतामध्ये गुंतवलंस. काहींना नरहरी सोनारा घडू फुंकू लागे सोन्यामध्येच गुंतवलंस. काहींना ढोरे ओढण्यामध्ये गुंतवलंस. काहींना एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी आंब ऋषीचे सोठी गर्भवास, काहींना गर्भवासामध्येच गुंतवलंस. तू काय एवढा सोपा आहेस का? पण मला माहित आहे हे सर्व मी तुला जाणतोय, कारण मला तुझ्यापर्यंत यायचंय आणि तुझं माझं नातं झालं पाहिजे. मी भक्त आणि तू देव. तू देव देण्यासाठी आणि मी भक्त तुझी भक्ती करण्यासाठी. विठाला विठाला माझी एवढीच इच्छा आहे की भक्त मी व्हावं आणि भक्त झाल्यानंतर तुझी भक्ती घडावी आणि भक्ती घडल्यानंतर त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये काहीच नको, फक्त मी भक्त तू देव. बरं ठीक आहे, मी भक्त आणि तू देव. आता भक्ताची लक्षणं मला माहीत नाहीत, देवाची लक्षणं तुला माहीत आहेत, कारण तुझी भक्ती केल्यानंतर माझी भक्ती जर तू स्वीकारली तर मला कळेल भक्ताची लक्षणं. जोपर्यंत माझा स्वीकार होत नाही, स्वीकार दोन प्रकारे होत असतो, उपासनेचा स्वीकार आणि वासनेचा स्वीकार. त्यागामध्ये ज्या अवस्थेचा स्वीकार होतो तिला उपासना म्हणतात, आणि भोगामध्ये जिचा स्वीकार होतो तिला वासना म्हणतात. भोगामध्ये स्वीकार आहे पण तिथं वासना आहे, आणि त्यागामध्ये स्वीकार आहे तिथं उपासना आहे. त्याग स्वीकारला काय आणि उपासना स्वीकारली काय याचं उत्तर शांती आहे. त्यागा शांती रणंतरम.
त्यागाचा स्वीकार केला आणि उपासनेचा, आणि ज्या सुखामध्ये आज ते रममाण झाले आणि रममाण झालेल्या सुखाचं समाधान ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, तेच मला समाधान, तीच मला शांती, तेच मला सुख पाहिजे, असा प्रश्न नामदेव महाराजांनी उपसंहार या प्रकरणामध्ये, या अभंगामध्ये उपस्थित केलेला आहे. देवा, ठीक आहे, तू प्रत्येकाचीच मागणी पूर्ण करतोस, परंतु मागणीच्या पुढे गेलेलो आहे. लहान तोंडी जरा मोठा घास घेतलेला आहे, पण स्वीकार कर. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नव्हे अंगभोक्त युक्ती. अरे, तुझ्या प्रश्नाचा जरी विनोद तुला वाटत असला, आमच्याही उत्तराचा आम्ही विनोद केलेला आहे. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद, सहज विनोद केला, सहज विनोद. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद, केला सहज विनोद, केला सहज विनोद. तुझ मज भेद केला विनोद, केला सहज विनोद, केला सहज विनोद. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद, केला सहज विनोद, केला सहज विनोद. तुझ मज नाही भेद, नाही भेद, मज आणि तुझ भेद नाही, मग विनोद का केला? का केला बरं विनोद? भेदच नाही. जिथं भेद नाही तिथं आभेद आहे, आणि जिथं आभेद आहे तिथं विनोद आहे. विनोद आहे पण तिथं आवड आहे, आवड आहे म्हणूनच सुख आहे. विठाला सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांत असतो, आणि दृष्टांताचा सार म्हणजे विनोद असतो, आणि विनोदाचं सार म्हणजे न पटलेलं, न कळालेलं, न मिळालेलं कळून घेणे, यासाठी दृष्टांत आणि विनोद असतो. विठाला विठाला. ठीक आहे नामदेव महाराज, रावळामध्ये आलात, जसं जेवढं प्रेम मी तुमच्यावर केलं तेवढंच प्रेम माझं ज्ञानोबरावर आहे. ठीक आहे, ज्ञाना आणि नामा हे माझे म्हणजे एक उजवा हात आणि एक डावा भाग आहे. उजवा डोळा म्हणजे नामदेव महाराज आणि डावा डोळा ज्ञानोबर आहे. उजवा कान म्हणजे नामदेव महाराज आणि डावा कान म्हणजे ज्ञानोबर आहे. एवढं माझं प्रेम ज्ञानावर आणि नामावर आहे, कारण दोन्ही देणारे आहेत. बरं का, दोन्ही कसे आहेत? देणारे आहेत. एक नाम देतो आणि एक ज्ञान देतो. ज्ञानाने ज्ञान द्यावं आणि नामाने नाम द्यावं. महाराज ज्ञानाने ज्ञानच दिलं, नामाने नामच दिलं, पण त्या मोबदल्यामध्ये आपण काहीच दिलं नाही. दिलं का काही? हो, अहो, ज्ञानोबरांनी ज्ञान दिलं. मी तर असं सांगेल, ज्ञानोबरांनी जे भोजन दिलं ना, ते अजून कोणीच दिलं नाही. बर का, ज्ञानोबरांनी जे भोजन दिलं ते अजून कोणीच दिलं नाही, पण जेवणारा त्या लायकीचा नाही. जेवणाऱ्याची लायकी नाही, जेवणारा उष्ट टाकतोय, त्याला काय करावं? काय ज्ञानोबराचं भोजन आहे? ब्रह्मरस करू भोजन पंगती आणि संतांच्या संगती सर्व काळ. काय ज्ञानोबरांचं भोजन आहे सांगू का? ज्ञानोबरा, ज्ञान हे एक पात्र आहे. पात्र वेगळं, सत्पात्र वेगळं आणि सुपात्र वेगळं. काही माणसं पात्र असतात पण त्यांची पात्रता नसते.
जन्माला येणं हे पात्र आहे, जन्माला येणं हे पात्र आहे. जसं नाटकाचं पात्र आहे तसं जन्माचं एक पात्रच आहे. पण जन्माला येऊन आपली पात्रता सिद्ध करणं हे व्यक्तिमत्वाचं पहिलं लक्षण. विठाला विठाला पात्र अनेक आहेत, पण एखादच पात्र प्रसिद्ध होत असतं का जे पात्र सिद्ध आहे. आता जन्माला येणं हे सिद्ध आहे, पण जन्माला येणं हे जरी सिद्ध असलं तरी सिद्धांच्या संगतीमध्ये, सिद्धांच्या पंगतीमध्ये, सिद्धांच्या सत्संगामध्ये जर आपण आलोत तरच पात्राची पात्रता सिद्ध होण्याला वेळ लागणार नाही. पात्र वेगळा, पात्रता वेगळी, सुपात्र वेगळा. तसे ज्ञानोबराय हे सुपात्र आहे. तेथे नांदतो ज्ञान राजा. नांदायचंय पण कसं? सुपात्र. तसं जेवायचंय पण कसं? पंक्तीला बसून. उष्ट टाकायचं नाही, ताटामध्ये हात धुवायचा नाही, अन्नाची निंदा करायची नाही. पण हे कलियुगीचे उफराटे. कलियुगाची माणसं कशी येतं? उरफाटे. पंतरवाळीवर हात धुतला पाहिजे तिथं धुत नाहीत, ताटामध्ये धुवू नये तिथं धुतल्याशिवाय राहत नाही. एकदाच जेवायचे पंतरवाळीवर, तिथं हात धुतला पाहिजे, तसा धुतलाच नाही पाहिजे बर का. सगळ्यात मोठी निंदा अन्नाची निंदा. मी आलोय आज, पण मला सांगा बरं, ताटामध्ये हात धुणार नाहीत आजपासून मरेपर्यंत असे कोण आहेत? ताटामध्ये हात धुवायचा नाही. तुम्ही जेवतात ना, तुम्हाला अन्नाची निंदा करायची अशी आवड आहे नाही का? ताटामध्ये हात धुवायचा नाही, कधीच धुवायचा नाही. अन्नाची निंदा कधीच करायची नाही. ज्या ताटाने आपलं पोट भरलं, अन्नमय कोशाला ज्यांनी सिद्ध केलं, त्याची निंदा करायची नाही. जुनी माणसं हात धुवायची, हात धुतलेलं ताट पिऊन घ्यायची. याला सुपात्र म्हणतात. विठाला विठाला हे पहिलं लक्षण आहे. पुन्हा जेवताना मीठ घेऊ नये. शहाण्याने. अतिशहाणा काही का करीना, पण जेवताना स्वतःच्या घरी मीठ घेतलं तर चालेल, पण दुसऱ्याच्या घरी मीठ मागायचं नाही कधी. मिठासारखं पाप कुठंच नाही. दुसऱ्याच्या घरी कधीच मीठ मागायचं नाही. एवढं बाईने ते हे केलेलं असतं, तिचे हात भाजलेले असतात, डोळ्यात धूर गेलेला असतो. आता तरी गॅस झालाय, एवढं तिचे हाल झालेले असतात, आणि तिथं पुन्हा सांगायचं मीठ आणा. काय वेडपटपणा आहे. दुसऱ्याच्या घरी जेवताना मीठ मागायचं नाही. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्या लोकांच्या लग्नाच्या चिठ्ठ्या येतात, फक्त 2 लोकांचे येत नाहीत, मारवडी आणि ब्राह्मण. हे म्हणतात येडी नकोच, कुठं इज्जत घालते. विठाला आपल्या विषयांतर होईल म्हणून तिकडे जायला नको. तर ज्ञान हे जे आहे ठीक आहे, ज्ञानोबराय हे जे सुपात्र आहे, आणि त्या सुपात्रामध्ये सत्पात्र होण्यासाठी काय साधना करावी लागेल? ज्ञानोबराच्या ताटामध्ये जर बसायचं असेल भोजनासाठी, आणि ते ब्रह्मरसाचं भोजन आहे, ते ब्रह्मरसाचं पारणं आहे, आणि त्या ताटामध्ये जेवण्यासाठी बसायचं नाही, तर त्या ताटामध्ये भजन करून भोजनासाठी बसायचंय. विठाला सांगा, ज्ञानोबरायचं ताट आहे, पण ते ज्ञानाचं ताट आहे, परंतु त्याचे पदार्थ किती आहेत सांगा ना. किती वाट्या ठेवलेल्या आहेत? पहिली वाटी आहे आत्मज्ञानाची वाटी, आणि त्या आत्मज्ञानाच्या वाटीमध्ये अमृतानुभव रूपी पदार्थ ठेवलेला आहे. दुसरी वाटी आहे योग्याची, त्याच्यामध्ये संक्रांतीला जसं
ते कोणतं कालवण असतं भाजी 12चं 12 बातार 12 बातार तसं तर 18 असं 18 पाहिजे होतं 18 पगड ते 12वच येऊन थांबलंय ते कालवण असतं भरपूर मिळून ते एकत्रित. तसं त्यामध्ये ती योग्याची जी वाटी आहे त्या योग्याच्या वाटीमध्ये जसं ते संक्रांतीला ते भोजन असतं ते कालवण असतं भाजी असते तसं 65 प्रकारचं 65 प्रकार मिळून 65 प्रकारची मिळून ते भोजन केलेलं आहे. आणि तिसरी जी वाटी आहे ती श्रोत्याची वाटी आहे श्रोत्याची. आणि त्या श्रोत्याच्या वाटीमध्ये 18 प्रकारचे पदार्थ म्हणजे ज्ञानेश्वरी ती त्यामध्ये पदार्थ ठेवलेला आहे. आणि शेवटचा पदार्थ ठेवलेला आहे जसं आपल्या जेवणामध्ये वरण भात असतो तो कोणी सोडित नाही असा वरण भात म्हणजे सगळ्यांना पचणारा सगळ्याच्या पोटाला पचणारा वरण भात म्हणजे कोणता ग्रंथ आहे 28 अभंगाचा हरिपाठ नावाचा पदार्थ ज्ञानोबरांनी असा आपल्या समोर ठेवलाय आणि आपल्याला मांडीवर घेतलंय. कुठं घेतलंय मांडीवर घेतलंय आणि मांडीवर घेऊन त्यातला एक एक घास ज्ञानोबरे आपल्या मुखामध्ये भरवतायत म्हणून त्यांना माऊली म्हणावं लागतं विठाला अरे नामा. आणि हा संवाद स्वतः भगवंत नामदेवाबरोबर बोलतायत बरं का. मी तुम्हाला कीर्तनात सांगतोय पण हे जे मी सांगितलंय ना हे स्वतः पंढरपूरचे मालक नामदेवाबरोबर बोलतेत. आता नामदेवाबरोबर बोलताना नामदेवाला बरं वाटन का मला सांगा बरं वाटन का. हा नवरा एक आणि बायका 2 आणि तो म्हणला माझी ही पहिली आहे ना तिने आज लई काम केलंय आणि दुसरी लाडकी कालवून खराट करीन का नाही. ते होणार नच ते जमणारच नाही त्यांचं. असा तो प्रकार जसा आहे तसा प्रकार 2 भक्त आहेत एक निष्काम भक्त आणि एक सकाम भक्त. विचारलं जरीही पहिला अवतार असला अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी जरी निर्गुण निराकार पंढरपूरचे मालक पण सगुण साकार झाले ना. पण सगुण साकार कशासाठी झाले नामा तर हे पदार्थ बनवला जगासाठी आणि जगासाठी पदार्थ बनवला बाप म्हणून नाही आई म्हणून. आई म्हणून हा पदार्थ बनवला आणि तिची ही लेकरं विठाला एवढी ही तिची लेकरं हे विश्वाची माझे घर ही तिची लेकरं आणि तिने या विश्वाच्या लेकरासाठी हा बनवलेला पदार्थ. नामा तुला काय वाटतं. आता नामदेवाने सांगितलं देवा जरी ज्ञानोबरांनी हा पदार्थ बनवला असला तरी मी जो पदार्थ बनवलेला आहे त्याची किंमत तुला माहित नसेल. आजपर्यंत बऱ्याच सिद्धांनी तुला नैवेद्य दाखवला पण हा नैवेद्य दाखवणाऱ्यातला हा भक्त नाही. नामदेव हा दाखवणाऱ्यातला नाही हा भरवण्यातला आहे. नैवेद्य हातीचा मूर्ती जे नैवेद्य हातीचा मूर्ती जे नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी महिमा संतांचा महिमा संतांचा मूर्ती देवा तुझी भक्ती करणारे तुझी पूजा करणारे तुझी दृष्ट काढणारे बहिणाबाई जनाबाई लई आता पण मी दृष्ट नाही काढणार कारण तुला दृष्टच होणार नाही माझ्यामुळे. पण मी जो नैवेद्य आणलाय ना
तो मी तुला भरवणार आहे, देवा तू खाणार का नाही? का खाणार नाही? का खाणार नाही? खाणार. काय नैवेद्य आणलाय? ए नामा, अरे ज्ञानोबराला मी नैवेद्य दिलाय. मी दिलाय म्हणून तो ज्ञान देणारा देव ठरला. मी दिलं म्हणून ते देणारा ठरला. मी निर्गुण निराकार, मला देता नाही आलं. पण मला जे द्यायचं होतं ते देण्यासाठीच मी ज्ञानोबरायांना पाठवलं, म्हणून त्यांचं नाव आहे ज्ञानदेव. मला जे द्यायचं होतं, ज्यांच्या मार्फत द्यायला सांगितलंय ते ज्ञानदेव आहेत. आणि म्हणून हे पदार्थ माऊली म्हणून प्रत्येकाला ज्ञानोबरायांनी दिलेत. नामा, तू मला काय देणार आहे? देवा काय सांगू, या जगामध्ये अनेक गायी आहेत, पण अनेक गायामध्ये कपिला गाय वेगळीच, कामधेनू वेगळीच. देवा, कपिला गाय, आणि त्या कपिला गायचं दूध मी कपिला षष्टीच्या मुहूर्तावर काढलंय, जी 60 वर्षातून एकदा येते देवा. आणि ते दूध काय असं काय स्टीलच्या ग्लासामध्ये, खापरामध्ये, प्लॅस्टिकमध्ये, मगामध्ये, स्टीलच्या बादलीमध्ये अगोदर पाणी घेऊन काढलं नाही. देवा, अरे काय तुझं रूप आहे रे. तुझ्या समोर सोने, हिरे, माणिक, मोती कमी आहेत, पण त्यामध्ये मला जमेल तसं मी हा सोन्याचा ग्लास केलाय. आणि या सोन्याच्या ग्लासामध्ये त्या कपिला गाईचं मी दूध, कपिला षष्टीच्या मुहूर्तावर कपिला गाईचं मी दूध काढलं देवा तुझ्यासाठी. एक अभंग पाहून घ्या यासाठी. याची लागी वो तेजी येले भोग, हा निळोबरायचा अभंग आहे. कपिला षष्टीवर कपिला गाईचं दूध सोन्याच्या ग्लासामध्ये काढले देवा. आणि तो ग्लास घेऊन चंद्रभागेतून दर्शन करून, पुंडलिकाचं दर्शन करून, 11 रुद्र मारुतीचं दर्शन करून, बजरंगबलीचं दर्शन केले, नंदीचं दर्शन केले, चोखोबऱ्याचं दर्शन केले, गरुड खांबाजवळ आलोय. राही, रखुमाबाई, सत्यभामा सगळ्या पाहतायत माझ्याकडे. येताना मला सुरवराची विमाने पाहिलीत, सर्वांनी मला पाहिले. पण देवा, तुला मी दूध घेऊन आलोय, तू पाहिलंय का नाही? देव म्हणले, मी तुला पाहिलंय. तुला नाही पाहिलं. 3 गोष्टी मी पाहिल्या नामा तुझ्या. तुझं नाम पाहिलं, तुझा नेम पाहिला, आणि नामी तर मीच आहे. विठाला विठाला. आणि मग तो ग्लास घेतला नामाने. भगवंताचा संवाद चाललेला आहे. तो ग्लास घेतला आणि निर्गुण निराकार पांडुरंग परमात्मा नामदेवासाठी सगुण साकार झाले. विठाला विठाला. गुणाला विटेवरी पितांबर झाला सुंदर, डोळे कान तळे ठाई, मन पायी राव गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर, त्याचे ठाई मन पायी राहो. काय सांगावं, अव्यक्त ते आकारले, रूपाले गुणवंत. अशी अवस्था जो निर्गुण निराकार आहे तो भक्तासाठी सगुण साकार झाले. आणि सगुण साकार झाल्यानंतर स्वतः प्रातिभाषिक सत्तेचं खंडन, व्यावहारिक सत्तेचं खंडन आणि परमार्थिक सत्तेचा स्वीकार. परमात्म्याने ज्या सत्तेचा स्वीकार केला ती परमार्थिक सत्ता आहे. आणि ती परमार्थिक सत्ता परमार्थिकालाच कळते. विठाला विठाला. परमार्थिक सत्तेमध्ये देव आणि भक्त एकत्रित आले.
आलेले आहेत आणि एकत्रित आल्यानंतर नामदेव महाराजांनी तो सोन्याचा ग्लास भगवंताच्या ओठाला लावलेला आहे आणि ओठाला लावल्यानंतर नामदेव महाराजाला भगवंत कसे दिसले? दूध पिव मोरे गोविंद लाला, दूध पिव मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पिव मोरे गोविंद लाला, दूध पिव मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. पियाना दूध पिव मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पिव मोरे गोविंद लाला, दूध पिव मोरे गोविंद लाला. आणि स्वतः भगवंत दूध पिले आणि दूध पिता 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 महाराज इथं एखाद्या माणसाच्या एखाद्या राम राम घातला तर सगळ्या जगाला माहित होतो निवडणुकीच्या काळात असा हात केला आणि संध्याकाळी ई म्हणला असा हात केला म्हणजे 5 वाजता ई. असा बोट करीत होता म्हणजे ज्याला पैसे द्यायचे तो समोर आहे. म्हणजे काही सांकेतिक खुणा असतात निवडणुकीमध्ये खुणा कळतात. एरवी फक्त ट्रॉफिकलाच असतात. विठाला जीवनामध्ये अनुक्रमे 5 लोकांनी खोटं बोलू नये. अनुक्रमे 5 लोकांनी खोटं बोलू नये कधीच. हे 5 लोक म्हणजे जगाचा आधारस्तंभ आहे. पहिली गोष्ट आहे जीवनामध्ये साधूने कधीच खोटं बोलू नये. जर साधू असेल तर खोटं बोलू नये. साधू जर खोटं बोलला तर धर्माचा नाश व्हायला वेळ लागत. साधूने खोटं बोलू नये. राजकारण्याने कधीच खोटं बोलू नये. राजकारणी जर खोटं बोलला तर राज्याचा देशाचा नाश व्हायला वेळ लागत नाही. शिक्षकाने कधीच खोटं बोलू नये. शिक्षक जर खोटं बोलले तर पिढी बर्बाद. बर का. वर्ग नंबर 3 कधीच कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखाने खोटं बोलू नये. कुटुंबातला कुटुंब प्रमुख जर खोटं बोलला त्याची तर पिढी बर्बाद होतेच पण पुढच्या पिढ्या सुद्धा बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. आज बऱ्याचशा कुटुंबामध्ये स्फोट आणि घटस्फोट हे का होतात? त्याचं कारण फक्त एकच आहे. इंद्रियापासून विषय वेगळे आणि विषयापासून इंद्रिय वेगळे. त्यामुळे कुटुंबामध्ये स्फोट होतात आणि तो स्फोट जर नाही थांबला तर घटस्फोट व्हायला वेळ लागत नाही. म्हणून फार महत्वाचं आहे. आणि वर्ग नंबर 5 कधीच गावच्या जबाबदार सरपंचानी खोटं बोलायचं नाही. जबाबदार सरपंच जर 5 वर्ष खोटं बोलला तर 5 पिढ्या बर्बाद होतात. 5 पिढ्या बर्बाद होतात. म्हणून या एवढ्या लोकांनी कधीच खोटं बोलायचं नाही. हे जर लोक खोटं बोलले तर गावचा नाश व्हायला वेळ लागत. कारण सगळे लोक झोपलेले असतात आणि एकटा गावचा पालकमंत्री हा सरपंच असतो. विठाला विठाला नामदेव महाराज भगवंतासमोर संवाद करतात.
पिता पिता भगवंताच्या तोंडाला सोन्याचा ग्लास लावलाय, कपिला गाईचं दूध, आणि भगवंत दूध पितायत. महाराज, निर्गुण निराकार परमात्मा भगवंताचं किती प्रेम भक्तीवर असेल, आणि ती भक्ती करणारे नामदेव महाराज कसे असतील बरं का. एवढे मोठे भगवंत व्यापक, एवढा प्रभू भावे पण तेने संपुष्टी राहावी, एवढा मोठा भगवंत आणि एवढ्या एवढ्याशा नामदेवाच्या भक्तीला निर्गुण निराकार पण सगुण साकार झाला अशी भक्ती असेल कशी, आणि नामदेव महाराज कसे असतील. महाराज, शेवटी भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं. हे नामा, अरे मी दररोजच पाहतोय वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. कोण कोण? शोक सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, तुंबर भक्ताच्या कोटी. कवाडाडोनी पाहतात जग जेठे. हे देवा, अरे सुरवराची विमाने गगनी दाटली सकळ, विमाने दाटली सकळ. रखुमाबाई माते वेगे. अरे मी दररोज पाहतोय यांना, मी दररोज पाहतोय. कुठून? वाळवंटापासून. अरे मी दररोज पाहतोय, पण नामा अरे तुझ्यासारखा नाही बर का. हे नामा, तुझ्यासारखा नाही म्हणजे नेमकी कसा नाही. ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया. नामदेवने, नामदेवने मोरे गोविंदला, मोरे गोविंदला, मोरे गोविंदला. झाले बहु, होतील बहु, परंतु या समा पुन्हा असा नामदेव होणार नाही. नामदेवा नावाचे माणसं होतील, पण भक्त आणि भक्ती आणि भगवंत ही त्रिपुटी फक्त एकाच्याच जीवनामध्ये आहे. भक्त, भक्ती आणि भगवंत ही त्रिपुटी फक्त एकाच्याच जीवनामध्ये आहे, ते म्हणजे नामदेव महाराज. मग महाराज भक्त नामदेवासारखा, भक्ती नामदेवासारखी आणि भगवान पांडुरंग परमात्म्यासारखे भगवंत, या दोघाचा संवाद झाल्यानंतर विचारलं, देवा मी भक्त तू देवा ऐसे करी, मी भक्त तू देवा ऐसे करी, पण जर मी भक्त आणि तुम्ही जर देव झालात. भगवान म्हणले मी तर देवच आहे, मी तर देवच आहे. बळिया माझा सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंत म्हणतात मी तर भगवंतच आहे आणि तू तर भक्त आहे. आपल्या दोघांचंही नातं व्हायचंय, पण विचारलं मी तर भगवंतच आहे, पण भगवंताने नामदेवाला सांगितलं मी कसा आहे. स्वतःचं मोठेपण कोणी सांगत नाही बरं का, पण इथं स्वतः देवाने स्वतःचं मोठेपण सांगितलं. कोणी कोणाला स्वतःचं मोठेपण सांगतं का? सांगतं का? तुमच्या बँकेत पैसे किती आहेत? तुमच्या घरातलं सोनं कुठं ठेवलेलं आहे? सांगा का माणूस? हा, येईल मंजूर झाली, किती पैसे दिले सांगता का? माणूस सांगन का? तुमच्या पोराचं जमलंय सांगता का लवकर कोणाला? आधीच पोरी भेटा सांगता का? अशा पोराचं जमलेलं सांगणार नाही आणि पोरीचं सांगणार नाही.
मोठे पण सांगितलं, देवा नामदेवा मी भक्त आणि तू देव. मग ठीक आहे, मी तर देवच आहे, पण तुला माहिती आहे का मी देव कसा आहे? मी जसा आहे तसं तुला होता येईन का? हे देवा, भक्ताला कुठं भगवंत होता येतं का? अजिबात होता येत नाही. समुद्राला कधीच नदी होता आलं आणि नदीला कधी समुद्र होता आलं नाही. चांदीला कधी सोनं होता आलं नाही. ती सोन्याच्या संगतीत जाती, पण शेवटी उघडच पडती. लोखंडाचं सोनं होणं शक्य आहे, पण तिथं साधन परीस पाहिजे. तर लोखंडाचं सोनं होणं शक्य आहे. तसं महाराज मी भगवंत आहे, पण कसा आहे नामदेवा? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, गगनाचे प्रावरण, गगनाचे प्रावरण, नाही तेथे रूप वर्ण गुणाचे, नाही रूप वर्ण गुणते. हरे श्री हरे पाहिला डोळे भरी, हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, हरे श्री हरे पाहिला डोळे भरी, हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. आता पाहणे तुरे सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया. नामदेवा माहिती का हा माल कसा आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण तेथे. रूपही नाही, रूप नाही, आणि राजाचं सुकुमार हे कशाला लिहिलंय? नाही रूप, नाही वर्ण, नाही गुण, आणि गुण आला विटेवरी कशाला लिहिलं? का हो तुकोबर आहे? तुमचं बी असंच आहे गाथ्यामध्ये, जन्म नाही रे आणिक, आणि पुन्हा उपजून या पुढं ती कशाला म्हणतात असं? खरं बोलता याच तोंडाने, आणि पुन्हा हा मला पटत नाही. त्या सत्तेतला तो विषय आहे. पावसाळ्यातला पाऊस वेगळा, उन्हाळ्यातला पाऊस वेगळा, आणि हिवाळ्यातला पाऊस वेगळा. विठाला विठाला. जावयाचं आणि सासूचं नातं कायम आहे, पण धोंड्याच्या महिन्यातलं वेगळंच. विठाला विठाला. म्हणून मी प्रेमाने त्याला नाव दिलेलं जावई महिना. धोंड्याचा महिना नाही सुरेश भाऊ, जावई महिना. त्याचं नावच जावई महिना. शक्यतो माझा सर्वे या महिन्यामध्ये कधीच नवरा बायकोचं भांडण होत नाही. काय असं या महिन्यामध्ये कधीच नाही हो. सगळ्या महिन्यात भांडणं होते, पण जावई महिन्यात भांडणं होत नाहीत. आणि जो माणूस जावई महिन्यात भांडणं करीन, मला असं वाटतं तो जावईच नाही, मग तो मग वेगळाच आहे. विठाला विठाला. महाराज भगवंताने सांगितलं नामा, ठीक आहे मी देव आणि तू भक्त, पण मी देव कसा? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण तेथे. अरे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप नाही वर्ण नाही गुण, म्हणजे नेमकी तुला म्हणायचं काय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. दाविला जगदाकार, दाविला दाविला जगदाकार, आपण जवळ आलोत. लक्षात ठेवा देवा. अरे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, अरे बाबा हे तुझं स्वरूप झालं, हे तुझं स्वरूप झालं, पण या स्वरूपाला वेद सुद्धा ओळखू शकला? वेद जाणू गेला तो? अरे एवढंच नाही, शहाणपणे वेदमुका. तुझ्या समोर वेदमुका झाला. कोणत्या अवस्थेसमोर? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण.
अरे वेदाला काय डोळे आहेत का? अहो वेदाला डोळे आहेत. वेदाला काय आहेत? वेदाला डोळे आहेत. काही म्हटले वेदाला डोळे आहेत, पण किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारचे. वेद किती आहेत? 4. ठीक आहेत, वेद 4 आहेत. आणि वेद जरी 4 असले तरी 4 वेद एका ठिकाणी नाही. 4 वेद आहेत पण एका ठिकाणी नाहीत. मग सांगा ना कुठं कुठं आहेत? लक्षात ठेवा. पूर्वे ऋग्वेदाय नमः. पूर्वेला ऋग्वेद आहे. पश्चिमे यजुर्वेदाय नमः. पश्चिमेला. दक्षिणे सामवेदाय नमः. दक्षिणेला. उत्तरे अथर्ववेदाय नमः. उत्तरेला. मग मला सांगा हे 4 वेद आहेत, पण हे 4ही वेद 4 प्रकारचे डोळे त्यांना. मग सांगा पहिला डोळा आहे प्रज्ञानम ब्रह्म, आयमात्मा ब्रह्म, तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी. हे 4 महावाक्य म्हणजे 4 वेदाचे डोळेच आहेत. विठाला विठाला पाहता येत नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुणत येथे. पण नाही रूपवर्ण गुणत येथे नाही रूप. मग काय पाहिलं? नाही रूप तर काय पाहिलं? नाही वर्ण तर काय जाणलं? नाही गुण तर कशाचं ज्ञान झालं? कशाचं ज्ञान झालं? मग महाराज म्हणतात तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पण महाराज परमार्थिक सत्तेमध्ये डोळे नसतात. परमार्थिक सत्तेमध्ये दृष्टी असते आणि ती दृष्टी म्हणजे महावाक्य. विठाला विठाला. महावाक्य डोळे 2 आहेत, महावाक्य 1 आहे. एक आत्मा हे महावाक्य आहे आणि एका महावाक्याचे 2 डोळे. एक आहे श्रुती आणि एक आहे स्मृती. श्रुती आणि स्मृतीचे हे 2 डोळे ही दृष्टी आहे. एक आहे शक्तिमान आणि एक आहे युक्तिवान. एक नेहमी संकल्प करते आणि एक नेहमी सामर्थ्य निर्माण करते. विठाला विठाला. अरे हे तुझं स्वरूप आहे, मग नेमकी तुझं नाव काय? सत्य तू सत्य तू सत्य तू. म्हणजे 3ही काळामध्ये एक सत्य होता. 3ही काळामध्ये एक सत्य होता. सत्य तू सत्य तू सत्य तू. वर्तमान काळामध्ये सत्य तू विठ्ठला. भूतकाळामध्ये सत्य तू आणि भविष्य काळामध्ये सत्य तू. त्रिकाल परिच्छेद रहितत्वम इति अखंडत्वम. विठाला विठाला. ज्याचा 3ही काळामध्ये खंडन होत नाही किंवा ज्याचं कुठल्याही सत्तेकडून कुठल्याच काळामध्ये खंडन होत नाही असा जो अखंड आहे तो भगवान पांडुरंग परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अरे मग तू सत्य आहेस ना, मग हे जग असं का बनवलं? कागा हा दावेला जगदाकार. का रे बाबा इथं करोनामध्ये डॉक्टर माणसं मारित आहेत, रात्री डाकू मारित आहेत, हे का बनवलं? कागा हा दावेला जगदाकार. अरे ही माझी पडलेली सावली आहे. ब्रह्माची पडलेली सावली म्हणजे ही माया आहे आणि मायेपासून बनलेले हे जगत आहे ते असंच राहणार आहे. विठाला विठाला. जाऊ द्या त्यांच्या नादी लागू नका. विश्वव्यापी माया तेने झाकी येली काया. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जीव. जी जीवच नाही तिला माया म्हणा आणि जी जीवापासून वेगळे राहते तिला ब्रह्म म्हणा. विठाला विठाला. असं जे ज्ञान आहे म्हणून ते ब्रह्म, ते ब्रह्मज्ञान मला ते आवडतंय. आवडतंय ना? आता आवडी जेथ पडे. ठीक आहे, आवड आहे ना? आवडे हे रूप. पण कसं आवडतंय महाराज? मला काहीच आवडत नाही. फक्त मला तुझा एकच इंद्रिय, एकच विषय आवडतो का ज्याच्यामध्ये 3 शक्ती आहेत. विचार शक्ती, आचार शक्ती आणि उच्चार शक्ती. या 3ही शक्ती भगवंताच्याच चरणामध्ये आहे. ज्याच्या चरणामुळे आपलं आचरण 3 प्रकारचं घडतं. भगवंताच्या चरणाकडे पाहिलं की आपलं उच्चार बदलतो. भगवंताच्या चरणाकडे पाहिलं का आपला उच्चार बदलतो. चरणाकडे पाहिल्यानंतर आपला विचार बदलतो. विचार, आचार आणि उच्चार या 3ही गोष्टी
त्याच्या चरणाकडे पाहिल्यानंतर बदलतात. म्हणून महाराज म्हणतात म्हणून आवडते पाय. तुझे काय आवडतात मला? तुझे पाय आवडतात. पाय म्हणजे तुझे चरण. तुझे चरण आवडतात कारण तुझ्या चरणामध्येच माझ्या उद्धाराचं आचरण दडलेलं आहे. आणि म्हणून त्या चरणाचं आणि आचरणाचं ऐक्य व्हावं. काय व्हावं? चरणाचं आणि आचरणाचं ऐक्य व्हावं. ते ऐक्य होण्यासाठी काय साधना करू? हे देवा, मी या साधनेची निवड केली अभंगाचं पहिलं चरण. खाली लोटांगणा, खाली लोटांगणा, वंदना चरणा. तुम्हाला आवडते काय पदार्थ आवडतो? मला फक्त तेवढाच पदार्थ आवडतो, फक्त तुझे पाय आवडतात. कारण तुझ्या पायामध्ये माझ्या आचरणाचे चरण दडलेले आहेत आणि ते मला चरण आवडतात. ते चरण मला का आवडतात? तर ते जागृतीमध्ये मला आचरण करायला लावतात. स्वप्नामध्येही तुझ्या चरणाचं आचरण होतं आणि स्वप्नामध्ये सुद्धा जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थेमध्ये तुझ्या चरणाचं स्मरण म्हणजेच माझी जागृती. कारण जागृती ही 3 प्रकारची आहे. भक्तीची जागृती भक्ताला, ज्ञानाची जागृती साधकाला आणि वैराग्याची जागृती भगवंताला साठवलेल्या अंतकरणाला. ज्याला साठवता येतं त्यालाच आठवता येतं. साठवणं हे वैराग्य आहे आणि ज्या वैराग्यामध्ये त्याला साठवता येतं त्याच अवस्थेमध्ये त्याला आठवता येतं. ज्या अवस्थेमध्ये त्याला आठवता येतं त्याच अवस्थेमध्ये त्याला आळवता येतं. आणि ज्याला आळवता येतं मग महाराज तोच उपचार आहे. आठवणं आणि आळवणं. बर का, आपण नेहमी गव्हाच्या चपात्या खात असतो. गव्हाच्या चपात्या आणि गव्हाची पोळी. बर का, आता पोळी कशालाही म्हणतात, मला काही ते आवडत नाही. पोळी पोळी पुरणच पोळी. पोळी म्हणजे पुरणपोळी. सहजासहजी माणूस होतो पोळी घ्या. अरे पोळी काय तुटता तुटाना. पोळी, पुरणपोळी, चपाती, पुरी ही तळते. तीच गहू, तेच गहू आहेत, त्याचे कानावले होतात नाही का. त्याच गव्हाची कणिक पाखवाजाला लागते. लागते का नाही? सगळ्याला लागते कणिक. पाखवाजाला लागते, तिची पॉम्पलेट चिकल्याला खळही होते. किती प्रकारे आहे. मग मला सांगा, हे आठवणं आहे. हे सगळे प्रकार आठवण्यामध्ये आहे. पण तेच गहू आमच्या माता मावल्याने जर आता भिजायला टाकले आमुष्याच्या दिवशी नाही का, हसल्या. त्या हसल्या म्हणजे त्यांना माहित आहे आमुष्याच्या दिवशी गहू भिजू घालू नाही. आमुष्याच्या दिवशी गहू जर भिजू घातले सोयरीक नाही आणि काहीच नाही. ते गहू होतच नाही, त्या कुरड्या होतच नाही. ते त्याच्यात सूत पडत येत होतच नाही. ते कोणाच तरी सुताक पडनच, येडा घालूच नाही सुतकात. इतकं अवघड आहे. म्हणून आमुष्याच्या दिवशी गहू भिजू घालू नाही. हे शास्त्र आहे. हे मी त्यांच्याकडूनच ऐकलेलं आहे. मला शास्त्र कळत नाहीत पण त्यांच्याकडूनच मी ऐकलेलं आहे. पण जी मला सांगणारी होती ना तिच्या कपाळाला बुक्का होता. मला जी सांगणारी होती तिचे सगळे केस पिकलेले होते आणि तिच्या हातात बांगडी नव्हती. जी सांगणारी होती तिच्या अंगावर 10 तडपाची चिंदी होती. किती हुशार असेल. आता अशी एकही तुमच्यामध्ये नाही म्हणून मी तिची निवड केली. विठ्ठला पाहे आठवणं आहे आणि साठवणं पहा. एवढे गहू आहेत, गव्हाचे ते गहू भिजवायचे, त्याचं ते चिक काढायचा, ते पुन्हा गाळायचा. गाळल्यानंतर पुन्हा ते त्याचं काय आणायचं, त्याचं आधान आणायचं. आधान आणल्यावर जी रगाटबाई आहे चांगली, तिने मग तिला ते मान द्यायचा प्रेषक म्हणून. जसं लग्नपत्रिकेत प्रेषक असतात ना, त्या आमदाराचा आपला काहीच हे नसतो, धोरण नसते का, ओळखीत नसतो, काही नसतो. तो प्रेषक आपला लग्नाला येत नाही, काहीच येत नाही आणि गरीब आल्याला किंमत नाही, असे ते प्रेषक असतात. तशी ती गहू ते चिक हाटायला प्रेषक असतो. मग ते प्रेषकने बरोबर हाटायचं आणि ते पुन्हा सोऱ्या घ्यायचा. मग तो येडा घालायचा. काय करायचा? ते सोयीचा येडा घाला.
तो सोयीचा येडा घालायचा. मग ते येडा घातले, मग त्या कुरड्या चांगल्या कुरड्या काय होत्यात, वाळा त्यात. मग मला सांगा, एका महिन्याच्या आत जी कुरडई आहे ती तळल्यानंतर तिला जास्त तेल लागत का वर्षानंतर तळल्यानंतर तिला जास्त तेल लागतं? सर्वात जास्त तेल कोणती कुरडई खाती, जुन्या कुरड्या का नवीन कुरड्या? नवीन कुरड्याला जास्त तेल लागतं का जुन्या कुरड्याला? माझा अभ्यास असा आहे, नवीन ज्या कुरड्या आहेत त्यांना जास्त तेल लागतं महाराज. जुन्या ज्या कुरड्या आहेत त्यांना जास्त तेल लागत नाही. जुन्याच्या कुरड्या आहेत ना त्या फडफड फडफड कडकड कडकड कडकड, तेल कमी खातात, कडकड 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 फडफड फडफड फडफड. आणि ज्या नवीन कुरड्या आहेत ना कुडकुड 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 कुडकुड, आणि तेल कमी खात्यात आणि चवीला चांगल्या. कशा? ताज्या नवीन झालेल्या. तसं महाराज आठवणं आणि साठवणं, आठवलेलं आहे पण साठवता आलं नाही ना. जन्माला येऊन भगवंताला आठवता आलं पण जन्माला येऊन त्याला साठवता नाही आलं. तसं महाराज नामदेव महाराज म्हणतात, तुला या जन्मामध्ये आठवायचंय बी आणि साठवायचंय बी. कारण आठवणं हे तुझ्या चरणाजवळ आहे आणि साठवणं हे माझ्या आचरणाजवळ आहे. या दोनही गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत. आठवणं आणि साठवण्याची साधना घाणील लोटांगण, आठवणं आणि वंदीन चरण साठवणं. विठोबा रखुमाये